नमस्कार माझ्या टेलर बंधूंनो, आज आपण वन टक्स ब्लाउजचा कटिंग करणार आहोत। अगोदर आपण बॅक पार्टचा मार्किंग करूया। ब्लाउजची उंची मोजूया। उंची आहे 12 इंच। 12 इंच प्लस 1 इंच मार्जिनसाठी वाढ करणे, तर 13 इंचाला मार्किंग करणे। इथे सुद्धा 13 इंचाला मार्किंग करणे। कमर मोजून घेऊया। पूर्ण कमर आहे 31 इंच। 31 इंच भागिले 4 करणे, तर 0.8 इंच येतो। प्लस 2 इंच मार्जिनसाठी वाढ करणे, तर 9.5 इंच कमर येतो। इथे 9.5 इंचाला मार्किंग करून रेषा ओढणे। छाती आहे 9.5 इंच। छाती 9.5 इंच असेल तर शोल्डर मुंडा 5 इंच घेणे। इथे तुम्हाला प्रश्न पडतो की शोल्डर मुंडा 5 इंच कसे काय घेतले, त्यामुळे मी ब्लाउज कटिंग मेजरमेंटचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनल मध्ये शेअर केलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला क्लिअर कळेल। छाती 9.5 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी वाढ करणे, तर 11 इंचाला मार्किंग करून रेषा ओढणे। हे दोन्ही पॉइंट जोडून घेऊया। शोल्डर मोजून घेणे, ते 2.25 इंच आहे। इथे 2.25 इंचाला मार्किंग करणे। मार्जिनसाठी 0.5 इंच घेणे। बॅक टक्ससाठी इथून 3.5 इंचाला मार्किंग करणे। उभा 4 इंच घेणे। साइडला अर्धा इंचाला मार्किंग करणे। नंतर ते जोडून घेऊया। हार्मोलसाठी 1 इंच घेऊन त्याला राऊंड शेप देणे। मागचा गळा मोजूया, ते 4 इंच आहे। प्लस 1 इंच मार्जिनसाठी वाढ करणे, तर 5 इंचाला मार्किंग करणे। गळा रुंदी 2.25 इंच आहे। इथे 2.25 इंच घेऊन त्याचा बॉक्स तयार करणे। त्याला तुम्हाला जो गळा हवा आहे तो गळा घेऊ शकता। आता कट करूया। आता फ्रंट पार्ट मार्किंग करूया। बॅक पार्ट ठेवून जसे आहे तसे मार्किंग करणे। अर्धा इंच फ्रंट आर्मोल साठी मार्किंग करून त्याला राऊंड शेप देणे। पुढचा गळा मोजूया। पुढचा गळा आहे 5.5 इंच। त्यात प्लस अर्धा इंच मार्जिनसाठी वाढ करणे, तर 6 इंच येतो। इथे 6 इंचाला मार्किंग करणे। गळा रुंदी 2.25 इंचाला मार्किंग करून त्याचा बॉक्स तयार करणे। त्याला राऊंड शेप देणे। टक साठी शोल्डरच्या सेंटर मार्किंग करणे। खाली सुद्धा पट्टीने मार्किंग करणे। 4.5 इंच टक साठी रेषा ओढणे। साइडला 1 इंच घेऊन ते जोडून घेणे। आता कट करूया।
फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट कटिंग झालेली आहेत. आता मेन फॅब्रिक घेऊन फोल्ड साइड आपल्या साइडला ठेवणे, बॅक पार्ट फोल्ड साइडला ठेवणे. अस्तरपेक्षा कापड अर्धा इंचाने जास्त कट करणे. या व्हिडिओमध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करून विचारा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशा पद्धतीने वन टक्स ब्लाउजची कटिंग झालेली आहे. धन्यवाद.